अल्पावधीत सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 लाईव्ह सबस्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत गणेश उत्सवावर राजकीय परिणाम, देखावे कुठेच नाहीत, नेत्यांचा खर्च दहीहंडीवर, मंडळांचा भर सांस्कृतिक कार्यक्रमावर। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये राजकीय हस्तक्षेप हा नेहमीचा झाला आहे। स्वतःचे वर्चस्व व जनसंपर्क दाखवण्यासाठी तरुण मंडळांचा आधार घेतला जातो। गावगावची तरुण मंडळांची यादी तयार केली जाते, त्यांची वर्गवारी सुद्धा केली जाते, त्यांच्याशी फोनवर संपर्क मध्यस्थांच्या मार्फत करण्यात येतो। याचा आर्थिक फायदा सर्वच तरुण मंडळांना होतो। पूर्वी घरोघरी जाऊन तरुण व बाल कार्यकर्ते वर्गणी जमा करून कसे तरी तो उत्सव पार पाडायचे, परंतु काही चाणक्य तरुण कार्यकर्त्यांनी नावाला हपापलेल्या पुढाऱ्यांचे संधान सांधून आपल्या मंडळाला चांगली वर्गणी मिळवली। शिवाय काही रक्कम सुद्धा शेवटी शिल्लक राहिल्यानं हॉटेलवर मंडळातील ठराविक कार्यकर्त्यांना मेजवानी त्यांना देता आली। याचे लोन संपूर्ण मंडळापर्यंत पोहोचल्यानं पुढाऱ्यांना आयते याचे रान मिळाले। याच कारणाने एक गाव एक गणपती ही संकल्पना धुळीस मिळाली आणि एक गाव 50 गणपती अशीच महान संकल्पना उदयास आली। याचा फायदा गावाला किंवा गल्लीला न होता थेट पुढाऱ्यांना व मंडळांच्या कार्यकर्त्यांना झालेला दिसला। मात्र यावर्षी गणेश उत्सवाच्या जवळपास कोणतीच निवडणूक नसल्यानं मंडळे वेट अँड वॉच या मोडवर आली आहेत। वर्गणी गोळा करण्याच्या पडद्याआड गेल्यानं मंडळावर दाट धुक्याची चादर पसरली आहे। गणेश मंडळांनी बसवलेल्या ठिकाणी फक्त लाइटिंग दिसत असून कोठेच देखावे दिसून आले नाहीत, परंतु सामाजिक भावनेतून स्थापन केलेल्या मंडळांनी पुढाऱ्यांची वाट न पाहता स्थानिक कुटुंबांसाठी वक्तृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची, फॅशन शो, होम मिनिस्टर सारखे कार्यक्रमाचे आयोजन करून आपण सबळ असल्याचे दाखवून दिले। यामध्ये महिला, ज्येष्ठ व बालांसह तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवला। श्रीगोंदा शहरातील तरुण मंडळे पुढाऱ्यांची वाट पाहताना दिसतात, मात्र पुढारी सध्या आश्वासनांच्या थैल्या रिकामी करताना दिसतात। मंडळातील कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांवर अवलंबून न राहता स्थानिक रहिवाशांना विश्वासात घेऊन सामाजिक उपक्रम राबविण्याचा अमोल, अक्षय्य आणि शांत सल्ला हनुमान नगर व बनकर मळ्यातील तरुण मंडळाने दिला आहे। प्राध्यापक शंकर गवते सर यांचा होम मिनिस्टरचा अनोखा कार्यक्रम महिलांसाठी खास पर्वणी ठरला आहे। आपले सण उत्सव आपण पुढाऱ्यावर अवलंबून न राहता आपल्या स्वबळावर करण्याची सध्या गरज असल्याचं बोललं जात आहे। याचा बोध तरुण मंडळे नक्की घेतील व पुढाऱ्यांपासून 4 हात दूर राहतील अशीच अपेक्षा सर्वसामान्य ज्येष्ठ मंडळी व्यक्त करत आहेत। आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। दक्ष टाइम 24 लाईव्ह, श्रीगोंदा।